सगळ्यात मोठी एक कीड लागलेली कीड की त्यांनी प्रत्येक संत, प्रत्येक क्रांतिकारी, प्रत्येक मनुष्य जातीपुरता मर्यादित ठेवलाय महाराज. कशापुरता मर्यादित ठेवलाय? जातीपुरता मर्यादित ठेवला. अरे अहिल्याबाई होळकरांसारखी माता या विश्वाच्या पाठीवर परत जन्माला येईल का महाराज? येऊच शकत नाही. कारण रागिणी होती महाराज. मला असं वाटतंय की आता जसं प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा जीर्णोद्धार, लोकार्पण सोहळा देशाचे लाडके पंतप्रधान यांच्या हस्ते झाला, मला वाटतं या भारतातले जेवढे काही भोलेनाथाचे मंदिर आहे, जेवढे काही भगवान शंकराचे मंदिर आहे, त्या सर्व मंदिराचा जीर्णोद्धार जर कोणा केला असेल तर त्या वाघिणीने केलेला आहे, केलेला आहे. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजाला आपण फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवलं, पण हात जोडून विनंती करेल गड्यांनो, माझ्या छत्रपती सारखा राजा महाराष्ट्रात सोडून द्या, भारतात सोडून द्या, या विश्वामध्ये परत माझ्या राजासारखा राजा या महाराष्ट्रात जन्माला येणार नाहीये. मला तर वाईट वाटतं, आजकालच्या पुढाऱ्यांना तर जाण्या येण्यासाठी विमान आहे, लय इमर्जन्सी असं तर हेलिकॉप्टर आहे, त्याच्याही पेक्षा 50-50, 1-1, 2-2, 4-4 कोटीच्या गाड्या आहे महाराज. माझ्या छत्रपतीच्या काळामध्ये ना विमान होते, ना गाड्या होत्या, ना घोड्या होत्या. घोड्यावर प्रवास केलाय माझ्या राजाने. किती कशावर प्रवास केलाय? घोड्यावर प्रवास केलाय. मला आजकालच्या महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत जेवढे काही पदाधिकारी लोक आहेत त्यांना विनंती करायची, दिवसभर माझा राजा घोड्यावर प्रवेश करून या जनतेचा विचार करत होता, आणि रात्र झाली की माझा राजा तुकोबराच्या कीर्तनाला जाऊन बसत होता, म्हणून गावागावात पुतळे झाले. आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर कॉलर टाईट होती तुमची आणि माझी, छाती फुगते तुमची आणि माझी. राजे आजही आहे, राजे उद्याही होतील, आणि राजे याच्या पूर्वीही होते, पण आदर्श म्हणून, दैवत म्हणून जर या महाराष्ट्राने कोणाचा स्वीकार केला असेल, या भारताने कोणाचा स्वीकार केला असेल, तर तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा केला. महाराज खरं सांगू, याचं कारण छत्रपती सारख्या एका अनमोल राजाला ज्या महात्मे म्हणून गुरु लागले, त्या महात्म्याचं नाव माझ्या जगद्गुरु तुकोबराय आहे. इथंही वाद, कोणी म्हणतं रामदास स्वामी आहे, कोणी म्हणतं हे, पण आपण तुकोबरायच म्हणू. आपण कोण म्हणू? तुकोबरायच म्हणू, कारण की तुकोबरायचं गाथ्यामध्ये वर्णन आहे, बरोबर आहे का नाही? जो जो जयाचा घेतला गुण. आता दत्तात्रयानं कारण 24 गुरु केले होते, मग छत्रपतीचेही असतील, पण प्रमुख तुकोबरायच होते. विठ्ठल विठ्ठल त्या सेवकापाशी तुकोबराय सांगितलं, हो तुमच्या राजांना असं वाटतंय ना मी आनंदी राहावं, तर मग कंठी मिरवा तुळशी, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. काय घाला? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि एकादशीचा उपवास करा. हे कोणी कोणाला सांगितलंय? तुकोबरायने छत्रपतीला सांगितलंय. मीही तुम्हाला सांगतो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. जरी नाही तुम्ही माळ घातली तरी मेल्यानंतर लोक तुळशीचे पानं तुमच्या तोंडात आहे का? तुमच्या खानदेशात ही पद्धत आहे ना, बरोबर आहे का नाही? आजपासून बंद करायची. तुम्ही मसाला असं का म्हणता? आता ज्यानं जीवनभर कोंबड्या खाल्ल्या त्या तुळशीच्या पानं काय होणार आहे? ज्यानं मरेपर्यंत नुसत्या कोंबड्या बकरेच खाल्ल्या, तो मेल्यानंतर तुळशीची पानं घालतात आपले लोक. मी खरं नारदाच्या गादीवर सांगू का, असा जर एखादा सद्भक्त मेला तर तुळशीचे पानं घालण्याच्या ऐवजी कोंबडीचे पख घाला, मोक्ष मिळेल महाराज त्याला. मी खरं सांगतोय तुम्हाला. एक गोष्ट सांगू तुम्हाला, काही गोष्टीचा विचार करत असताना थोडंफार प्रॅक्टिकली जगायचं. शुद्ध येते घरा आणि तोची दिवाळी दसरा. आता बाबांची माझी ओळख आहे. बाबा ज्यावेळेस 14 वर्षाची बाबाची तपश्चर्या चालू होती, त्यावेळेस बाबा किती 15 वर्षाची. त्यावेळेस बाबा भुयारात असताना मी एकदा बाबा तुमच्या दर्शनाला आलो होतो मनमाड तालुक्यामध्ये. तर एकदा कीर्तनालाही होते तुम्ही माझ्या. खूप अख्खं जीवन ज्याने आपलं तपश्चर्येमध्ये घातलंय, अशा महात्म्याचं दर्शन झालं. आपण भाग्यवान मंडळी आहोत. भाग्योदयन बहुजन्म समर्जित येईन सतसंग मंच लभते पुरुषो वेदावय अज्ञान हेतुकृत मोहम्मद अंधकार नाशम विदाय हि तदोदयते विवेकहा. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय साधू संतांच्या जीवनामध्ये कृपा होत. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, संत दरुषणी हा लाभ पद्मनाभ जोडीला हो. संत दरुषणी हा लाभ. जगद्गुरु तुकोबराय सांगतात राजांना, राजे
तुम्हाला असं वाटतंय ना आम्ही सुखी आहोत म्हणून कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. शास्त्रामध्ये भागवतामध्ये तुकोबरायच्या गाथ्यामध्ये 2 उपवास सांगितलेले आहे महाराज. एक पहिली एकादशी सांगितली, दुसरा सोमवार सांगितलेला आहे. आता लोक कोणताही उपवास धरायला लागले महाराज. लोकांची धारणाच राहिली नाही महाराज चांगली. लोकांना वाटतं हे केलं की बरं होईल, ते केलं की बरं होईल, ह्या देवाकडे गेलं की बरं होईल, त्या देवाकडे गेलं की बरं होईल. अजिबात नाही महाराज. एक सांगू, आपली धारणा एवढी चुकीची होऊन गेली, वार बदलला की देव बदलतात तो लोक. सध्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सगळ्यात चांगले दिवस जर कोणत्या देवावर असेल तर भगवान भोलेनाथावर आहे. तुम्ही म्हणसाल का म्हणता, तो बिचारा प्रदीप मिश्रा ज्या दिवसापासून शिवमहापुराण करायला लागला तेव्हापासून बिचाऱ्या माय मावल्या 1 लोटा जल. 3 ऋतूमध्ये भगवंताला गरम पाणी, सर्दी झाली त्या बिचाऱ्याला पण पाणी काही बंद व्हायचं काम नाहीये. बरोबर आहे का नाही माया हो. भगवंताला पाणी सकाळी 4 वाजता घेऊन जाता चांगली गोष्ट आहे. अरे खडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा माझ्या भोलेनाथाच्या दर्शनाला जाता हिंदू धर्मासाठी चांगली गोष्ट आहे. पण माया हो, भगवान शंकराला सकाळी 4 वाजता पाणी घेऊन जाता, पण तुमचा घरचा महादेव 11 वाजेला बिना आंघोळीचा आहे. शास्त्र असं सांगताय, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजन अनुभव नाही. बरं, सोमवार गेला की लगे मंगळवार आलीच परत देवी. बरोबर आहे. मंगळवार गेला की परत लगे बुधवार. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनिकाचे नाम नाही. आता बुधवार जात नाही तर लगे गुरुवार स्वामी समर्था माझे आई. प्रत्येक तालुक्यावाईज केंद्र झालंय महाराज. ते प्रत्येक गावावाईज केंद्र झालंय. माझला ठाव द्यावा पायी. बरं, गुरुवारचे रात्रीचे 11:45 वाजले की परत आली देवी महाराज. आता 2 दिवसात नवरात्र सुरू होतंय. आमदार साहेब असं वाटतंय मला, बाबाजी पण कीर्तनासाठी. बाबा लोकांनी काय समजलं देवाला मला तर काही कळलं नाही महाराज. जे 12 महिने धाब्यावर राहतं, लक्ष देऊन ऐका बरं, जे 12 महिने धाब्यावर फिरतं ते 9 दिवस बिना चपलीचं फिरतं. काय फायदा? ज्यानं डोळ्यातला एक धाबा सोडला नाही ते 9 दिवस बिना चपलीचं काय फिरतं, पाणीच पेत नाही, भगरच खातं. मी माफी मागून बोलू का, मीडिया आहे माझ्यासमोर. तू गोंगळा जरी फिरला तरी देवीची कृपा होणार नाही तुझ्यावर. याचं कारण तुम्हाला असं वाटतं माझ्या आदिशक्तीची कृपा तुमच्यावर व्हावी. लिहून ठेवा एक वाक्य माझं हृदयावर. अरे इथं बसणारे सगळे तरुण, इथं बसणारे सगळे माझे मंडळी, ज्या दिवशी महाराष्ट्रातली प्रत्येक मायमाऊली तुम्हाला आणि मला तुमच्या माझ्या बहिणीसारखी दिसल त्या दिवसापासून महाराष्ट्रात नवरात्र करायची गरज पडणार नाही. एकीकडे नवरात्र उत्सव एवढ्या थाटामाटात चालू आहे, दुसरीकडे 9-9, 10-10, 5-5, 4-4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतात. कशी जगदंबा माता तुमच्यावर कृपा करेल? अजिबात नाही. नवरात्र उत्सव एवढा अवघड झालं महाराज. तुमच्या खानदेशामध्ये सुरत परिसरामध्ये ह्या दांडिया हा प्रकार निघाला ना, हा सगळ्यात चुकीचा प्रकार आहे महाराज. दांडिया प्रकार, ह्या दांडियामध्ये ह्या 9 दिवसात कमीत कमी 100 नाही 500 नाही 1000 पोरी त्या नवरात्रात 9 दिवसात पळून जातात. माझी विनंती आहे, भगवंताचे उत्सव साजरे करत असताना, भगवंताचे सण साजरे करत असताना काहीतरी परंपरा ठेवा रे गड्यांनो. तुमच्यासोबत राहणारा मुस्लिम समाज कधीच त्यांनी त्याच्या मस्जिदवर पिक्चरचं हिंदी गाणं लावलं नाही. ते फक्त नमाजच लावतील. त्यांनी आतापर्यंत कधी मस्जिदवर हिंदी गाणं लावलं नाही. तुमच्यासोबत राहणारा बौद्ध समाज कधी त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लागत नाही. तुमच्यासोबत राहणारा ख्रिश्चन समाज त्यांच्या ख्रिश्चन चर्चवर कधीच हिंदी गाणं लागत नाही. तुमच्यासोबत राहणारा जैन समाज कधी त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं तुम्ही ऐकलं नाहीये. अरे मग मुस्लिम धर्माचे लोक मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही, ख्रिश्चन धर्माचे लोक चर्चवर हिंदी गाणं लावत नाही, बौद्ध धर्माचे लोक बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही, जैन धर्माचे लोक जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही. तर माझ्या जगदंबा मातेसमोर तुम्हाला गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी महाराज? त्या पुणे जिल्ह्यात एवढा अवघड आहे महाराज. एक दिवस गौतमी पाटील, दुसऱ्या दिवशी पुरुषोत्तम पाटील, तिसऱ्या दिवशी सायली पाटील. या 2 बायामध्ये एक पुरुषोत्तम. काय करणार आहे महाराज? मी किती जरी कीर्तन केलं, किती जरी दारू सोडा म्हणलं आणि किती जरी माळा घाला म्हणलं, काय बोंब पडणार आहे माझी? अवघड झालं महाराज. अरे मी तमाशाच्या विरोधातला महाराज नाहीये. ती मुलगी नाचन करणारी आहे, तिच्याकडे कला आहे. पण इथं बसणाऱ्या सगळ्या हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, जगदंबा मातेसमोर जर तुम्ही तमाशातल्या बया नाचवत असाल तर माझ्या आदिशक्तीची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या कमीत कमी इकडच्या 28 आणि तिकडच्या 28 सगळे कुळ तुमच्या नरकात गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. धर्माच्या ठिकाणी चुकीचे काम करू नका. कीर्तन नाही ठेवलं तरी चालेल. मी या मताचा महाराज नाही की तुम्ही नवरात्रासमोर कीर्तन ठेवावे, पण जगदंबा मातेसमोर चुकीचे कार्यक्रम ठेवू नका. अरे ज्या कार्यक्रमातून माझ्या आई बहिणींना उपदेश होईल,
ज्या कार्यक्रमातून माझ्या तरुणांना उपदेश होईल, ज्या कार्यक्रमातून माझ्या तरुण मुलींना उपदेश होईल, गोरगरिबाच्या मुलांना उपदेश होईल, असेच कार्यक्रम ठेवा. ज्या कार्यक्रमातून समाजाला चुकीचा संदेश जाईल असे कोणतेही कार्यक्रम नका ठेवू. मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला करायचा आहे गावकऱ्यांना. आता कीर्तन संपलं, एखादा माणूस मला पुरुषोत्तम महाराज चाला ना आमच्या घरी चहा घ्यायला. मी चहा घ्यायला तुमच्या घरी निघालो आणि चप्पल घालून तुमच्या बैठकीत गेलो, तुम्ही काय विचार करसाल? तुम्ही एवढाच विचार करसाल या महाराजाला कीर्तन करण्याचं नॉलेज पण वागण्याची अक्कल का? मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल कुठं काढावं लागते? माया हो, बोला माया हो, तुमची संख्या जास्त आहे. तुमच्यामुळं जरी महाराष्ट्र सरकार अडचणीत असेल तरी तुम्ही लाडक्या आहेच ना त्यांच्या. आमदार साहेब बरोबर आहे. यांच्यामुळे किती कॉन्ट्रॅक्टर लोकांनी पाशा घेतल्या. मगाशी ते लाडक्या बहिणीची गाडी फिरत होती, म्हणलं याच्यात आता अर्ध्या घालणारच आहे तुम्ही, बरोबर आहे का नाही? अहो फुकट घेण्याची काही पद्धत आहे ना महाराज. 25-25 अकरावाल्या बायाला कुठं 2000 घ्यावं? किती हलकटपणा झाला महाराज. असं नाही केलं पाहिजे महाराज. सरकारची कोणतीच योजना चुकीची नाहीये. मी नारदाच्या गादीवर सांगतो, सरकारची कोणतीच योजना चुकीची नाहीये, पण सरकारची कोणतीच योजना चांगल्या माणसाला भेटत नाही, रिकाम्याच लोकांना भेटते महाराज. ज्यांना गरज नाही त्यांना योजना आहे. ज्यांच्याकडे 25 एकर जमीन त्यांच्याकडे पिवळं काढतं. अरे काय किती हलकटपणा आहे. ज्याच्याकडे 50 एकर जमीन त्याच्याकडे दारिद्र्य रेषेचं कार्ड असतं का कुठं? ज्याच्याकडे 50 एकर जमीन तो उज्ज्वल गॅसचे 300 रुपये घेतो, त्याला गॅस फुकट. अरे 50 एकर जमीन असणाऱ्या माणसानं 2.5 लाखाच्या घरकुलासाठी सरपंचासोबत भांडणं करावं का? एवढं हलकट हे. म्हणून तर म्हणतात ना, उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजा आंधळी, लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार. एक देश होता, एक राज्य होतं. त्या राज्यामध्ये सगळेच लोक नकटे होते महाराज. काय होते? कोणालाच नाक नव्हतं. आणि त्या गावामध्ये फक्त एकालाच नाक होतं, तो एवढा वजनात चालायचा महाराज. आणि त्या ज्याच्याकडे नाक होतं त्याला नकटे म्हणाले, नाकावाला आला रे, नाकावाला आला रे, नाकावाला आला रे. ते कुठे गेलं तरी लोक त्याला चिडवायचे, नाकावाला आला रे, नाकावाला आला रे. शेवटी आमदार साहेब त्यांनी काय करून घेतलं माहितीये का? या नकट्याच्या नादी लागून त्यानं बी त्याचं नाक कापून घेतलं. उद्धवा समजने वाले को इशारा काफी होता है. काय सांगणार आहे आता? चला विठ्ठल विठ्ठल नादी अंबिका भगवती. गाणे तरी चांगले म्हणा, पण एवढे सुंदर गोंधळ महाराज. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, कुंडलिक देवता शोभे वाळवण, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी, अंबा उभी कर ठेवणी कटी. उदो बोला उदो बोला नवरात्र सुरू झाले की माय मावल्या असे गाणे म्हणतात. अरे बाबा 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 बाबा, फक्त ऐकायचे. यांचा कवीच कोणी म्हणतो भेटला नाही. तो जर भेटला तर इन्काउंटर करेल महाराज मी त्याचं. इतके चुकीचे गाणे ना काही काही. मागच्या नवरात्रामध्ये मी कीर्तन करून चाललो, चहा प्यायची इच्छा झाली म्हणून एका हॉटेलला थांबलो आणि एका देवी समोर काही माय मावल्या भजन म्हणत होते. भजन ऐका किती सुंदर आहे पहा. देवाच्या देवळात कोण ग उभी, मळ्यात अजिबात जायचं नाही तुम्ही, इथे या. देवाच्या देवळात कोण ग उभी, मळवट भरते मी आहे उभी न जगदंबा. अग दर्शन दे ग मला न थांबू कुठवरी. हे काय गाणे आहे का महाराज? बरोबर आहे का नाही? त्यांना काहीच बोलून फायदा नाही. ते जे देही उदास
प्रत्येक गावात हे बेवडे आमचे सच्चे कार्यकर्ते आहे महाराज, बरोबर आहे का? तुम्ही पहा ना, आमदार साहेब गावात आले की चांगला माणूस कधीच आमदाराजवळ जाणार नाही, पहिला बेवडा हातात काय. त्यामुळे दररोजची सवय, काही ताण ना काय घेऊ, त्यांच्याशिवाय आमच्या कीर्तनाला शोभाच नाही. विठ्ठल विठ्ठल शुक्रवार आला की देवी, शनिवारी लगेच सकाळी 4 वाजता जय हनुमान ज्ञान गुण सागर निघालं. इथून भद्रा मारुतीला जातो आणि शुक्रवारी अंडे खायला असतात. तुम्ही देवाला जेवढं सोपं समजतात तेवढं देव सोपा नाहीये महाराज. माझी विनंती गड्यांनो, परमार्थ करत असताना परमार्थ श्रद्धेनं करा. शनिवारचे 11:15 वाजले की लगेच सकाळी यायचं. काठीनं गोंगड घेऊ द्या किरण, अहो वाग्या स्वहवाग्या प्रेम नगरावरी, हे सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, एक देव ठेवा, एक संत ठेवा, एक उपवास ठेवा. शास्त्राने एकादशी धरायची सांगितली. याच्यामध्ये भागवतामध्ये अंबरीश राजाचं चरित्र आहे.